निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यातील साकुरी येथील श्री संत बाळूमामा सेवाभावी संस्थेकडून नूतन वर्षानिमित्त कौतुकास्पद कामगिरी होते। साकूर गावचं ग्रामदैवत बिरोबा मंदिरातील परिसराची यावेळी साफसफाई करण्यात आली। श्री संत बाळूमामा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा संत बाळूमामाचे भक्त सुभाष भडांगे यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम जो आहे तो साकारला गेलाय। श्री संत बाळूमामा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाष भडांगे यांनी या स्तुत्य उपक्रमाचं आयोजन केलं। साकूर गावच्या प्रतिष्ठित व्यक्तींनी या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन या स्तुत्य उपक्रमास पाठिंबा दिला। तसेच अध्यक्ष सुभाष भडांगे यांच्या कार्याचं देखील कौतुक केलं। संगमनेर तालुक्यातील साकूर गावातील संत बाळूमामा सेवाभावी संस्थेच्या वतीनं काल सरत्या वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाचं स्वागत म्हणून स्तुत्य अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सेवाभावी संस्थेच्या वतीनं साकूर गावचं ग्रामदैवत बिरोबा मंदिराचा परिसर जो आहे तो स्वच्छ करण्यात आला। या संस्थेचे अध्यक्ष सुभाष भडांगे पाटील यांनी या स्तुत्य उपक्रमाचं आयोजन केलं। या स्तुत्य उपक्रमामध्ये साकूर गावचे उपसरपंच तथा संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनार, जिल्हा परिषदेचे भावी जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार बाळासाहेब कोंडाजी खेमनार, भगवान उद्योग समूहाचे संचालक आदिक शेठ खेमनार, किशोर पाटील, बाजीराव पाटील खेमनार, महादू कुदनर, कोंडाजी कुदनर, माऊली खेमनार, बंडू खेमनार, माजी चेअरमन नामदेव पाटील खेमनार, दिनकर भगत, जिजाबापू खेमनार सर, मच्छिंद्र खेमनार पाटील, दादाभाऊ सावळेराम खेमनार पाटील, धोंडीभाऊ चितळकर आदी मान्यवरांसह संस्थेचे पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित होते। यावेळी काही मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। 31 डिसेंबरच्या निमित्तानं संत बाळूमामा सेवाभावी संस्था श्रीयुत सुभाष भडांगे यांनी आपल्या गावामध्ये या ठिकाणी जे आपलं जागृत देवस्थान वीरभद्र मंदिर आहे, या वीरभद्र मंदिरामध्ये आज सर्व गावातील ग्रामस्थांनी येऊन साफसफाई करावी असं सर्वांना या ठिकाणी निरोप दिले आणि त्यानिमित्तानं आज सर्व परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी श्री क्षेत्र वीरभद्र मंदिर या ठिकाणी जमा होऊन या मंदिराच्या परिसराची साफसफाई केली। या सेवाभावी संस्थेचा हा चांगला त्यांनी या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। निश्चितपणे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या सेवाभावी संस्थेचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि प्रत्येक वर्षी या संस्थेने या परिसरातील जे आपली मंदिरं आहेत तो उपक्रम प्रत्येक ठिकाणी राबवावा अशी मी विनंती करतो। आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल वीरभद्र मंदिर देवस्थान ट्रस्ट समितीच्या वतीनं सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी सद्गुरू संत बाळूमामा या प्रतिष्ठान संचलित आज या ठिकाणी सर्व गावकरी मंडळींनी एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं 2025 या सालाला निरोप देत असताना आणि आज एकादशीचं औचित्य साधून या ठिकाणी या चैतन्य वीरभद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये जो कचरा जो पडलेला असतो हा साफसफाईचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलेला आहे आणि तो या ठिकाणी आम्ही एकत्रित सर्वांनी येऊन इथे कुठलेही जात धर्म जात पात किंवा कोणत्याही पक्षाचा या ठिकाणी काही संबंध येत नसून सर्व एकत्रित येऊन या ठिकाणी आम्ही साफसफाई करत आहोत। साकूर येथील श्री सद्गुरू संत बाळूमामा प्रतिष्ठान संचलित आपल्या साकूरमध्ये बिरोबा देवस्थान याची साफसफाई करण्याचे ठरलेले आहे। यामध्ये खरं तर दरवर्षीच करायला पाहिजे, परंतु आता सुभाष भडांगे यांनी सुरू केलेला हा कार्यक्रम अगदी स्तुत्य आहे। सर्वांचेच या ठिकाणी आभार मानायला पाहिजे आणि आपण हे मंदिर स्वच्छ केलेलं आहे। सर्वांचे यात कोणताही राजकारण नाही, पक्ष नाही, जातीभेद नाही, काही नाही, सर्वांनी मिळून हा कार्यक्रम संपन्न केलेला आहे। आलेल्या सर्वच उपस्थित बंधू भगिनींचे मी स्वागत करतो आणि आभार देखील मानतो आणि आपण असेच कार्यक्रम स्तुत्य कार्यक्रम दरवर्षी घ्यावेत अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। 25 डिसेंबर रोजी
श्री सद्गुरू बाळूमामा या संस्थेने जी मोहीम राबवलेली आहे आपले बिरोबा मंदिर साफ करायचे, ते मी सर्वात प्रथम सुभाष भाडांगे यांचं अभिनंदन करतो व सर्वांच्या वतीने सुभाष भाडांगे यांचं अभिनंदन करतो व दरवर्षी ही मोहीम चालू ठेवा अशी इच्छा व्यक्त करतो. बाळूमामाच्या काय तुम्ही म्हणतो? आज या ठिकाणी जे संत बाळूमामा संस्थांच्या वतीने आपल्या बिरोबा मंदिरामध्ये जे साफसफाईचे नियम झाले त्याबद्दल सर्व ग्रामस्थ आले होते. सर्व ग्रामस्थांचे मी मनपूर्वक आभार मानतो. अशीच इथून पुढे अशी सेवा करण्याची संधी उपलब्ध व्हावा व सर्वांनी मिळून एकत्र अशी साफसफाई करून मंदिरासाठी असे चांगल्या प्रकारे नाही का कार्यक्रम राबवल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आज आपण या साकूर गावात उत्कृष्ट असं नवीन वर्षाच्या निमित्तानं राजा बिरोबा या मंदिराची साफसफाई केलेली आहे आणि इथून पुढच्याही काळात ज्या ज्या सेवा संत सद्गुरू बाळूमामा सेवा प्रतिष्ठानच्या वाट्याला गावकरी मंडळी, नेते मंडळी, सरपंच मंडळी जे जे काही काम आम्हाला सांगतील त्या त्या चांगल्या कामांमध्ये संत सद्गुरू बाळूमामा सेवा प्रतिष्ठान सहभागी राहील हिची मी ग्वाही देतो. आणि ही संत सद्गुरू बाळूमामा सेवा प्रतिष्ठान हे मी कमीत कमी 5 वर्षापासून नियमानुसार संस्था स्थापन केलेली आहे. याचं धर्मादाय आयुक्ताकडून रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे. याच्या पुढचं जर समजा कोणाला आपल्या गावामध्ये किंवा वाडेवस्त्यांवर जर देवासाठी किंवा गोशाळेसाठी जर काही करायचं असेल तर आपली संस्था त्यांना रीतसर पत्र देऊन ते काम करू शकते. कारण त्या पद्धतीचं आमचं काम चालू आहे. जवळजवळ राहता तालुका, अकोला तालुका आणि आतापर्यंत साकूर या गावात सुभाष भाडांगे बाळूमामाला जातोय फक्त एवढंच माहीत होतं, परंतु काय काम करतात हे अजून साकूर गावाला माहीत नाही. म्हणून नवीन वर्षाच्या निमित्ताने काहीतरी काम करावा आणि पहिल्यापासून मंडप व्यवसायापासून समाजसेवा करण्याची मला आवड आहे. समाजसेवा करता करता मंडपचाही धंदा चालू आहे. राजा बिरोबा मंगल कार्यालयाची सुद्धा मी स्थापना केलेली आहे. त्याच्यातून गोरगरिबांची मी सेवा करण्याचं काम करत आहे आणि आता सामाजिक कार्यक्रम करावा अशी मला इच्छा झाली. म्हणून संत सद्गुरू बाळूमामा सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं साकूरचं आराध्य दैवत साकूरचा राजा बिरोबा या मंदिराचा परिसर स्वच्छ करावा अशी मला कल्पना सुचली. माझ्याबरोबर आमचे भगवान उद्योग समूहाचे माऊली हेही मला साथ देण्यासाठी होते आणि असे आम्ही 4-5 जण कोंडा कुदनर, अधिकराव, परत बाळासाहेब कोंडाजी खेमनर आणि मला ग्रामपंचायतच्या वतीनं सभापती शंकर पाटील खेमनर यांनी भरपूर सहकार्य केलं आणि हे मंदिर साफ करण्याची मला परवानगी दिली. त्याबद्दल या सर्वांचे मी आभार मानतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. थोडंसं काही जरी चूक झाली असेल तर क्षमा मागतो आणि इथून पुढच्या काळात जी जी मला चांगली सेवा तुम्ही सांगसाल ती आमच्या संस्थेच्या वतीने करण्यात येईल. धन्यवाद.